आज आपला विषय असेल पती पत्नीचे संबंध घरामध्ये वावरण्याचे किंवा वागण्याचे. पती पत्नीमध्ये दोघांमध्ये संबंध कसे असतात आणि पाहिलेले संबंध याबद्दल आम्ही बोलूया आपण. पती पत्नीचे संबंध एकमेकाशी कसे असावेत याबद्दल बरेच व्हिडिओ आपण पाहिले असतील. तर त्यांचा एक विश्वासावर त्यांचा सगळं जीवन चाललेलं असतं. एकमेकाच्या विश्वासावर सगळं चाललेलं असतं. संसाराची दोन चाकं असं वगैरे पूर्वी उपमा दिलेल्या जात होत्या. किंवा बाई घरात काम करायची आणि पुरुष बाहेर काम करायचं असं पूर्वी चालत होतं. पण आता तसं नाही. आता कसं बाई पण काम करते घराच्या बाहेर आणि पुरुष पण काम करतो. त्यामुळे कसं दोघंही थकून भागून येतात. त्यामुळे घरामध्ये काही वाद होण्याची शक्यता जास्त असते. ती टाळण्यासाठी दोघांनी एकमेकाला विश्वासात घेऊन घरातील कामे करणं गरजेचं आहे. बाहेरचा वेळ कसा द्यायचा, कुणाला द्यायचा हे आपण दोघांनी ठरवायचं आहे. आणि घरात कसा वेळ कुणाला द्यायचा ते पण आपणच ठरवायचं आहे. जर बायको जेवण बनवत असेल तर सकाळचं काही आपले कपडे वगैरे राहिले असेल धुवायचे तर ते पुरुषांनी संध्याकाळी आल्यावरती वॉशिंग मशीन वगैरे असेल त्यामध्ये टाकून ते तेवढंच तिला मदत करावी कपडे धुण्यासाठी. काही भांड्यांचं असेल तर भांड्यांचा तसा हातभार लावून घ्यायचा. असं केल्याने काय असं संसारामध्ये थोडासा समंजसपणा येतो आणि दोघांमध्ये वादविवाद होण्याचं टाळून जाऊ शकतं. दुसरा वादविवाद होतात. अरे तूच केलं पाहिजे होतंस, तुझंच काम आहे ते, तुला समजत नाही काय, तू सकाळी करायला पाहिजे होतंस आणि माझ्यावर का ढकलतोयस, असं वादविवादात होऊन जातं. दोघंही बोलतात एकमेकाला, कारण दोघंही नोकरी करणारे असतात. दोघांना सकाळी घाई असते जाण्याची. तर ते तसं न करता थोडंसं समंजसपणाने आपली आपली कामं करावीत आणि संसार आपला पुढे चालवावा. आणि मुलंबाळं असतात. काही पाळण्या घरात देतात, काही आया ठेवलेल्या असतात सांभाळायला मुलं. तर आयांवरती तेवढा चांगला विश्वास ठेवा. त्यांना अडचणीला गरज लागल्यास काही मदत करा. तर त्या हिशोबात त्या बायका असतात काम करणाऱ्या आणि थोड्या हुशार पण असतात. काही असं खोटं मोठं सांगून पैसे उकळतात. तर त्याच्यामुळे जे खरोखर ज्यांना गरज असते, त्या ज्या आया असतात सांभाळणाऱ्या मुलांना, त्यांना खरोखर ज्यांना गरज असते त्यांच्याकडे मग आपल्यासारख्या लोकांचं दुर्लक्ष होतं. असं होऊ नये. त्यासाठी ज्या आपल्या घरात आया आहेत त्यांच्याबद्दल सगळी माहिती ठेवावी. पूर्ण त्यांची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कशा राहतात, कुठे राहतात, घरात कोण कोण आहेत, काय करतात, थोडी त्याच्याबद्दल माहिती ठेवा. कारण तुम्ही आपला लाडका जीव ठेवून जाता त्यांच्याकडे. त्यांची सांभाळण्याची पद्धत जर चांगली असेल तर ते तुमचं लेकरू चांगलंच तयार होईल. कारण 10 तास ते 12 तास त्या आयांबरोबर ती मुलं असतात. काम करणाऱ्या बायकांबद्दल बोलतो आहे, जे कामाला जातात वगैरे त्यांच्या. तर त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी संध्याकाळचा एखादा तास जसं याल तसं एखादा तास पुरा मुलालाच द्यायचा. मोबाईल साईडला ठेवायचा, टी व्ही साईडला ठेवायचा, मुलाबरोबर राहायचं, मुलाबरोबर खेळायचं. तर घरात नवरा असेल तर नवऱ्याला सांगायचं तेवढं काम करून घे, मी ह्याच्यावर राहते. नाही तर त्याला सांगायचं तू त्याच्यावर राहा, मी काम करते. असं करून मुलाला वेळ द्या. मुलाला वेळ देणं लई गरजेचं आहे. आजकालच्या जमान्यात मुलाला वेळ देणं लई गरजेचं आहे. कारण लोक काय करतात, आले पर्समधनं काढला, मोबाईल हातात दिला, बाबू ते बघ, गेम खेळ, काहीतरी कर, आणि मग आपला टाईमपास मुलगा करतोच. मुलाशी काय बोलावं, काय करावं, काय सांगावं, त्या गोष्टी राहूनच जातात. जेवण वगैरे झालं, 10-10:30ला आपण झोपायची तयारी करतो. मुलगा तोपर्यंत त्या मोबाईलमध्येच असतो, टी व्हीमध्येच असतो, कार्टून बघत असतो.
आणि त्या कार्टूनमध्ये सगळ्या गोष्टी कार्टूनच असतात. त्या गोष्टी कार्टून असल्यामुळे त्याच्या डोक्यात ते कार्टूनच राहते. प्रश्न विचारतो, पण ते कसे प्रश्न विचारतो ते तुम्हाला तुमचं समजलं असेल, कारण मुलं तुम्हाला प्रश्न विचारतातच. कार्टून बघून प्रश्न विचारतात किंवा ते राजू, ढोलू हे अशी नावं ज्या कार्टून सिरियलमध्ये आहेत, त्याप्रमाणे ते बोलतात आणि वागतात. तर असं होऊ नये ह्यासाठी मी साधारण आमच्या बघण्यामध्ये आहे ह्या गोष्टी अशा, की मुलं थोडी उद्धटच होतात. थोडी बोलण्यापेक्षा काही जास्तच उद्धट होतात, कारण आई-वडिलां दोघांचं लक्ष नसतं. त्या सांभाळणाऱ्या मावश्या असतात, आया असतात. त्या फक्त खाणं-पिणं आणि "बाबू बघ, टी व्ही बघ, टी व्ही बघ, हे बघ टी व्हीवर हे घे" असं करून ते वेळ काढतात. तर त्यामुळे मुलाकडे लक्ष द्या व्यवस्थित. आजकाल कामाची गरज सर्वांनाच आहे. काम करणं गरजेचं आहे. तरच आपल्या मुलांची पुढचं आयुष्य सुंदर जाण्यासाठी आपण एवढी मेहनत करत असतो. मेहनत करा. मेहनतीवर आपल्या मुलांकडे पण लक्ष द्या. मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी काळजी घ्या. 100% काळजी घ्या. 50% बोलणार आहे, 100% काळजी घ्या. कारण पुढचं पूर्ण भविष्य मुलाचं त्या मोबाईल आणि टी व्हीमध्ये नसावं असं मला वाटतं. कारण आम्ही काही गोष्टी बघितल्या आहेत. कारण मुलं उद्धट झालेली आहेत, भरपूर उद्धट झालेली आहेत. आणि उद्धट अशी झाली आहेत की मध्ये मम्मी पप्पांना दोष देतात. आणि आम्ही पाहिलेलं आहे, मम्मी पप्पांना मुलं दोष देतात. मम्मी पप्पांशीच मग उद्धट बोलायला सुरुवात करतात. कारण तुम्ही त्याला वेळच दिलेला नसतो. मग त्याने प्रश्न केला, तर तुम्ही मला वेळ कुठे दिलात? तुम्ही तर प्रत्येक वेळी मला मोबाईल दिला, टी व्ही दिलात. तुमचा वेळ मला कुठे दिलात? असा प्रश्न केला तर काय कराल? त्यासाठीच आम्ही बऱ्याच कुटुंबामध्ये जाऊन सगळ्यांना समजून सांगतो की तुम्ही मुलाला वेळ द्या. बस आजचा हा एवढा विषय आहे. मुलाकडे लक्ष ठेवा, काळजी घ्या. कामधंदा करून आपल्या मुलाकडे भरपूर असा वेळ देता येणार नाही, पण जेवढा देता येईल, तास 2 तास पूर्ण वेळ मुलासाठी द्या. सुट्टीमध्ये फिरायला वगैरे जाणं लय गरजेचं आहे आजकालच्या मुलांसाठी. आपण थकतो, दमतो, दोघातल्या एकाने ॲडजस्ट करायचं.